कुठे निघालोय आपण? शेतात. वहिनी म्हणतात फिरायला. फिरायला नाही बरं का, आम्ही शेतात निघालोय माती आणायला माती नाही आणि झाडांसाठी खाऊ आणायला. हे बघा किती छान छान झाड आले दिसतात, किती छान फुलं आहेत. हे जास्वंदीचं बघा, गुलाबी पांढरी फेंट गुलाबी, किती सुंदर सुंदर आहे. आणि अजून एक दाखवू. गो किती झाड भरले ग ज्योती. हे हा चाफ्याची फुलं, सोनचाफा. सोनचाफा, सुगंध सुगंध मस्त फुलं आहेत. भरपूर खाऊची पानं आहेत. कुणाला जर खाऊची पानं लागणार असेल ना तर सांगा मला. चल ज्योती जाऊया रानात. अयो 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 आपटलं. झाली गाडी बंद पडली. गाईज आमची गाडी बंद पडलेली आहे. परत एकदा आम्ही सुरू केली. ही आहे रिया, ही आहे सिया आणि तिकडची आहे जिया. सुशांत सिंहचा किस्सा झालेला ना त्याच वेळेस ना ही जन्मलेली. ही ती पण देते, ही जन्मलेली बघ कशी बघते रागानं. ती पोच देते. पोज देते. ओ माय गॉड, पोज देते बघा ही फोटोला. क्लिक. त्यावेळेस ही जन्मलेली. मग नाही पप्पाने इतका तिचा राग आलेला नाही म्हणजे त्या रियाचा, म्हणून हिचं नाव रिया ठेवलेलं आहे. काय शेतात काळो आला बघा पळत. चल येत. ज्योतीची मित्र मैत्री बघ रागवली ती. काळूला प्रेमानं बोललं की लगेच जिया रागवली. त्याच्यामुळं नाव. ही आहे आपली शाळा, छोटीशी सयापूरची. फायनली आलेलो आहे आपण शेतात. ओढा बघायचा का? एवढा मोठा ओढा आहे ना. कायम आम्ही ठरवतो की इथे येऊन काय ना काय खाऊ पिऊ करायचं, पण कधी शक्य होत नाही आम्हाला. छान ओढा आहे, निसर्गानं ना भरपूर दिले. ही आहे आपली विहीर. कोणाला पाणी पाहिजे असलं तर सांगा. तुला माहिती आहे आपण इकडे का आलोय? का? जरा आतली पण माती घेऊ शकलो असतो. इथे ती माती आहे ना, पूर आला की नाही नदीला, सगळी पूर्ण इकडपर्यंत पूर येतो ना. गाळाची माती, गाळ साठलेला असतो ना, चांगलं असतं ना झाडासाठी. ओके. म्हणून पप्पा म्हणले तुम्ही तिथली माती घेऊन जावा. खास पप्पांच्या सांगण्यावर आम्ही एवढ्या लांब आलोय माती आणायला, गाळाची माती. आणि चालत नाही आलो, गाडीवर आलोय. कोणी सुद्धा नाही आजूबाजूला, फक्त मी आणि ज्योती. आणि तो दादा आहे. तो दादा मासा पकडतोय. कधी का सापडायचे त्याला मासे? मलाच वाईट वाटतं माहिती का त्या दादाचा बिचारा. मग पकडणार बघा की आम्हाला सारखी मासे पकडणारी दिसते ती. एवढं सगळं उपद्व्याप मी कशासाठी करते तर कुंड्या जगाव्यात, म्हणजे कुंड्यातली रोपं जगावी. जगुली नाहीत ना, खरं सांगते मी फेकून देणार आहे. म्हणजे किती जण प्रयत्न करतात मी झाडं लावावीत म्हणून. बघा नंदेनं माझ्या खास पुण्यावरनं झाडं मला पाठवून दिले. ती सासूबाईंनी विह्यावरनं पाठवून दिलेत, माझ्या सासूबाईंनी कराडवरनं आणलेत झाडं. आणि ती झाडच जगत नाहीत. कितीही प्रयत्न करा, त्याला खायला प्यायला घाला, सगळं घाला. हा शेवटचा प्रयत्न आहे माझा. जर झाडं जगली नाहीत, गायब. फायनली आम्हाला माती भेटली, गाळाची माती. टाकी खुरप्यानं सारखं. आपल्याकडे पाणी घ्यायचं नाही का? एवढा ओथंबून वडा वाहतोय. कोण म्हणते हे टाक ते टाक, सगळं मी करते. सगळं जन जी सांगल का नाही त्यानं ते सगळे प्रकार मी करते. पण झाडं काही जगत नाही. थोकं फिरायला लागले. आणि मला एवढी झाडांची आवड आहे का नाही, सगळ्यांना माहिती आहे बरं का मला झाडांची आवड आहे. मला झाडं लावायला खूप आवडतात, म्हणून सगळे किती माझ्यासाठी झटतात माहितीये. लय नाही पाहिजे बाबा शेतकऱ्यांना. ही सुद्धा मुलगी आहे शेतकऱ्याची. मी घरी आली ना कधीच मला रिकाम्या हाताने मागायला पाठवत नाही. मी काय ना काय देत असते. उचल लवकर, कमॉन वी कॅन डू इट. उचल. बघा ग कसली माझी गरीब मैत्रीण आहे बघा, उचलते माझ्यासाठी. मला म्हटली तुला त्रास नको निर्णय उचलायचा. बघा किती अजिबात नाही पारडी बिरडी काय. एक वडापाव चारते. हा वडापाव चारते तिला छान आहे का, तिला आवडतो वडापाव. बरं बाया मटण चारते, चालतंय का आता? खुश. किती चांगली मैत्रीण आहे माझी. लय गरीब आहे, मी सांगल सगळं ऐकते माझं. बघू मी हौसानं त्यांचं शूट घ्यायला गेली. म्हणलं पाण्यात पोहत होत्या त्या बिचारा गेल्या. त्या म्हणल्या लाज वाटते का मला, म्हणत होत्या आंघोळ करताना आमचा फोटो काढते. ते चिडूनच गेल्या. मग
जसा मी कॅमेरा त्यांच्याकडे पकडला ह्या मशीनच्याकडं तशा बिचाऱ्या गेल्या. बघा दिसते मातीला एवढा हावर आहे ना आम्ही. किती घेतले अंदाज नाही काय. नुसतं भरत होतं किती घेतले काय कळ. 2 मासे सापडलेत मोठ्याचे मोठे दादाला. आपण दिवसभर बसलो तर आम्हाला एक मासा टाकलेला आमची गोष्ट आहे. किती वेळ झाला उभा राहिलोय आम्ही. नव्हते तर पटपट मासे सापडले 3 आणि आम्ही वाट बघत बसले. आता मासा येईल परत मासा येईल तर एक सुद्धा मासा सापड ना आम्हाला. एक तिथं सापडले. दादाची मदत करायला म्हणून आम्ही पाण्यात उतरलो पण रे आमची फुटी किस्मत एक सुद्धा मासा नाही सापडला आम्हाला. शेवटी तो दादा आम्हाला कटवून का नाही गेला तिकडे. तो म्हणला तुम्ही इथं लक्ष द्या मी तिकडे जाऊन येतो तिकडचं बघून येतो. आम्ही खास आमची हातातली कामं सोडून त्याच्या जाळ्याकडे लक्ष देत बसले. काय ज्योती तर दाखवते. ज्योती तर नजर लावून बसले. मासा आला की त्याला आवाज देणार आहे ते बघू. खूप वेळ झाला मी ना म्हटल्यानंतर मग पप्पाच आले आम्हाला बघायला आणि आम्हाला एक सुद्धा मासा सापडला नाही. हौसनं एवढं पाण्यात उतरलो पण मासा काही सापडलेला नाहीये. बघा पोरीनं झाडं लावावीत म्हणून किती कष्ट चाललेत. गटूळ बांधले एवढं त्यातली थोडी पावशेर भरली नाही जळून जाईल सगळी. थोडीशी देते तिला मग ती मिक्स किती करायची. नाही तर परत घाले हा चालतंय हो. अंदाजे. बघ इकडे एकदा